देखील केली होती. दीपक पाटील जिते यांच्याकडून रुपेश जर 2 विकेट घेतात तर त्यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. रुपेश राईटमवर विकेट गोलंदाजी करताना दिसतील. पवन ऑन अ स्ट्राइक. पहिला चेंडू राईटमवर विकेट टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू बॅट फिरायच्या अगोदर मात्र चेंडू यष्टीरक्षक इलू ठाकूर यांच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉलनं सुरुवात करत असताना आपल्या या पहिल्या षटकाची रुपेश पाटील आपल्या टीम जितोय जिते संघासाठी. आता मात्र जर पाहायला गेला तर दुपारच्या सत्रात रसिक प्रेक्षकांची गर्दी देखील वाढायला लागलेली आहे. यावेळी खोलर टप्प्याचा चेंडू जर पाहायला गेला तर परफेक्ट ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू कोणत्याही प्रकारचं उत्तर मात्र या पवन यांच्याकडे नव्हतं. आणि तदनंतर जर पाहायला गेला तर लागोपाठचे 2 चेंडू डॉट देखील आले गेले. चांगलं आयोजन पाहतोय. आजचा हा पहिला दिवस श्री धायरेश्वर क्रीडा मंडळ डोलवी आयोजित श्री धायरेश्वर चषक 2024 हे भव्य दिव्य आयोजन. तब्बल 50,001 पारितोषिक असलेली ही स्पर्धा. 25,001 द्वितीय पारितोषिक आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी तब्बल 12,501 अशा पारितोषिक असलेली ही स्पर्धा. उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी स्पोर्ट्स शूज असणार आहे आणि मालिका विलासाठी देखील एक स्पेशल गिफ्ट असणार आहे. अशी भव्य दिव्य ही स्पर्धा पेन तालुक्यातील एक मानाच्या स्पर्धेमध्ये एक स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं ते अर्थातच श्री धायरेश्वर चषक आणि त्याचं हे भव्य दिव्य आयोजन आणि आजचा पहिला दिवस. यावेळी राऊंड विकेट रुपेश लेफ्ट हँडर बॅटर साठी. अंकित ऑन स्ट्राइक. यावेळी पूल करायचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडला गेला आणि तदनंतर पाहायला गेला तर चेंडूनं सीमेचं अंतर देखील पार केलं. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन चेंडू सीमेच्या पार केला आणि इथून 4 धावा श्रीराम शेरडोन संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना दिसेल. षटकातील चेंडूचा विचार करायला गेला तर 4 चेंडू फेकून झालेत आणि आतापर्यंत धावफलकाचा विचार करता 9 धावा देखील धावफलकावर एका विकेटच्या मोबदल्यात पाहतोय तो अर्थात श्रीराम शेरडोन संघ. दिग्गज 2 संघ, एक पनवेल तालुक्यातील संघ, दुसरा पेन तालुक्यातील संघ आज या श्रीराम चषक श्री धायरेश्वर चषक 2024च्या माध्यमातून एक दुसऱ्यांना समोर खेळ करताना पाहतोय. परंतु काय मागचा मॅच पाहायला मिळाला होता. 5 चेंडू आणि 5 विकेटचा कारनामा मात्र याच मॅच मध्ये मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळाला होता तो आवडे संघाच्या माध्यमातून. यावेळी डान्सिंग डाऊन द ग्राउंड चेंडू पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जातोय. त्यावर 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. अंकित आणि पवन यांच्या माध्यमातून श्रीराम शेरडोन संघासाठी धावसंख्येत दोन्ही बदलाव झाल्यानंतर धावसंख्या दोन्ही वधारते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 11च्या घरात. वेल ट्राय परंतु हरीश यांच्या आवाक्याच्या बाहेर असणारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला आणि धावसंख्येत 6 बदलाव झाले आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्यावरती धावा पाहतोय एका विकेटच्या मोबदल्यात 17 धावा. राकेश, जितीन आणि नितेश यांच्या माध्यमातून जिते संघाचा कोणताही गोलंदाज लागोपाठच्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेईल. 3 की 2 लागोपाठच्या 2 विकेटसाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेला आहे. रोहित न्यू बॉलर. रोहित यांचा वापर केला जातो. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करताना रोहित दिसणार आहेत. जितोय जिते संघासाठी आतापर्यंत धावफलकाचा विचार करता 1 विकेटचा पतन जरूर झालंय परंतु 8.50च्या सरासरीनं
17 धावा श्रीराम शिरडोन संघाच्या माध्यमातून या मॅच मध्ये आपण पाहतोय. अत्यंत महत्वाच्या लढती आपण पाहतोय. रसिक प्रेक्षकांची देखील गर्दी दुपारच्या सत्रामध्ये या मैदानाकडे यायला सुरुवात झाली. त्यांचं देखील श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून आपण हार्दिक असं स्वागत करतोय. तिसरं षटक सुरुवात होत आहे मित्रांनो. रोहित बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसतील. राईट द विकेट गोलंदाजी करताना दिसतील, पण त्यांच्या समोर देखील भक्कम असा खंदा फलंदाज पवन आहे. पवन यांनी चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू गलीमध्ये फील्ड केला गेलाय. तदवर एका धावेनं स्ट्राईक रोटेट देखील केली जाते. अंकित आणि पवन प्रयत्न मात्र करतात, परंतु हव्या तशा धावा पाहायला मिळाल्या नाही. जरूर शेवटच्या चेंडूवरती एक षटकार पाहायला मिळाला होता, परंतु इथून येणाऱ्या 11 चेंडूमध्ये कितपत धावसंख्या बनवली जाते, कारण जिथे संघाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांच्याकडे देखील चांगल्या पद्धतीचे फलंदाज आहेत, ती धावा चेस करण्याची ताकद ठेवतात. म्हणजेच 45 ते 50 पर्यंतचा एक टार्गेट सेट करणं शिरडोन संघाला जिथे संघासमोर गरजेचं असणार आहे. लेफ्ट हँडेड बॅटर आहे, त्याच्यासाठी देखील ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना दिसतील. 4 षटकांची लढत. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न, पोझिशन बनवण्याचा प्रयत्न, बॅकफुटवर जाऊन चेंडूला ऑन साईडला मात्र पुल करण्याचा प्रयत्न पाहिला, परंतु स्टान्स अगोदरच रीड केला आणि त्यानंतर चेंडू सोडत असताना थोडा स्लोअर पद्धतीचा चेंडू रोहित यांच्या माध्यमातून सोडला गेला आणि चेंडू यायच्या अगोदर बॅट फिरली गेली आणि चेंडू जाऊन विसावला तो इलू यांच्या हातात. डॉट बॉल. यावेळी हुक केला, चेंडू सरळ जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. यावेळी ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना अंकित यांच्या बॅट मधून जर पाहायला गेलात ना तर या इनिंग मधील आतापर्यंत दुसरा षटकार पाहतोय तो श्रीराम शिरडोन संघासाठी. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 24 धावा. 3 चेंडू फेकून न झालेले आहेत, 3 चेंडू येणं बाकी असणार आहे. तब्बल 9 चेंडू या इनिंग मधील शिल्लक असतील आणि 24 धावा आतापर्यंत टीम श्रीराम शिरडोन संघाने आपल्या धावफलकावर देखील जमा केल्यात. यावेळी राऊंड विकेट गोलंदाजी करून कुठेतरी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू फेकण्याचा प्रयत्न असेल तो अंकित यांच्यासाठी, कारण बॉडी लाईन वरचे आणि विकेटामधील चेंडू चांगल्या पद्धतीने अंकित मैदानाच्या बाहेर पाठवताना पाहिले. 2 षटकार आतापर्यंत अंकित यांच्या माध्यमातून. यावेळी राऊंड विकेट. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, पण जशी राऊंड विकेट आली आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला आणि तिथं यश पाहतोय ते रोहित आणि जितोय जिथे संघासाठी आलेला हा डॉट बॉल. धावसंख्येत कोणत्याही प्रकारचा बदलाव पाहायला मिळाला नाही या चेंडूवरती. पुन्हा एकदा पूल होतोय सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल षटकार. शॉट ऑफ दी लाईन. राकेश, जितीन आणि नितीन यांच्या माध्यमातून आमच्यासाठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. चला नेक्स्ट मॅचचा टॉस असणार आहे आजच्या दिवसातील या बी ग्रुप मधील शेवटचा सामना. श्लोक 11 गावदेवी कलवे आणि कालभैरव निडी. टॉस साठी यायचा आहे.
देवा म्हात्रे तांबडशेत उत्कृष्ट गायक यांना मी इन्व्हाइट करतोय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. देवा म्हात्रे तांबडशेत आपणास विनंती करतो की आपण देखील या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस घेण्यासाठी यायचं आहे. कलवी आणि निडी बी ग्रुप मधील शेवटची मॅच असणार आहे आज या श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून. पहिलं सत्र आपण अनुभवलं जिथं गोलंदाजी करत असताना धावसंख्या झाली 41 आणि 42 धावांचं उद्दिष्ट. पहिलं पॉवर प्लेचं पीचं षटक हातारला हरेश गावंड. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता मिळवली. तदनंतर रुपेश अली रोहित यांच्यावरती हल्ला जरूर चढवला. रोहित यांच्या षटकामध्ये 3 षटकार पाहायला मिळाले, परंतु तदनंतर रामचंद्र ठाकूर यांनी अप्रतिम कमालीची गोलंदाजी करत असताना आपल्या संघाला एक कमबॅक करून देणारी गोलंदाजी आणि फक्त 41 धावांपर्यंत या संघाला थांबवलं आणि 42 धावांचं उद्दिष्ट आपल्या संघासाठी तयार केलं. चला सलामीची जोडी टीम जितोय जिते संघाने मैदानात तैनात करून द्यायची आहे आणि शिर्डोन संघाने लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जितेन नितीन आणि राकेश यांच्या माध्यमातून जिते संघाच्या कडून पहिल्या षटकात 3 षटकार जर आले तर तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. मागाशी कोणी सांगितलं मग ती याला कॅन्सल टोटल 1000 सांगू ना. टोटल 1000 2 षटकार जितेश नितीन आणि राकेश यांच्या माध्यमातून 2 षटकार आले तरी 500. तिसरा षटकार येतोय तर आणखी 500 असणार आहेत. तर दोन्ही संघाला या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा असणार आहे. दुसरं सत्र मित्रांनो आपल्या समोर येतोय जिथं धावा बनवायच्या येणारे 24 चेंडू आणि 42 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. ते टीम जितोय जिते संघासमोर. पहिला सलामीची जोडी पाहतोय लीलाधर ठाकूर आणि रोहित म्हात्रे अशी सलामीची जोडी मैदानात एंटर होताना पाहिली. तर बॉलिंग ट्रॅक वरती कमेंट्री बॉक्स एंड कडून पहिला गोलंदाज वापरला जातोय तो तेजस. पहिला चेंडू लीलाधर यांच्यासाठी लेफ्ट हँड राऊंड विकेट. पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू फील केला जातोय तद्वार एका धावेनं जितोय जिते संघाच्या स्कोर कार्डला सुरुवात करत असताना लीलाधर ठाकूर यांच्या बॅट मधून निघालेली ही एकेरी धाव. आत्मविश्वास या एका धावेनं जरूर वाढला असेल तो इलू यांचा. कारण विचार करायला गेला तर मागच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी आवरे संघाने केली. जेवढी पोषक ही खेळपट्टी गोलंदाजांना आहे तेवढीच पोषक ही खेळपट्टी फलंदाजांना देखील आहे. कारण आज सकाळच्या सत्रात खारट सापोली या संघाने 60 धावा देखील याच मैदानावरती उभारल्यात. रोहित म्हात्रे यांचा लेफ्ट शॉट पाहायला मिळतो. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून सीमारेषा पार येतोय जितोय जिते संघासाठी. या 4 धावांनी 7 धावसंख्या वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5च्या घरात. जिथं 42 धावांचा उद्दिष्टाचा पाठलाग करतोय. पहिल्या पिवनचं षटक आणि पिवनच्या षटकात विचार करायला गेला तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक पाहतोय. एक डीप मिड विकेट आणि एक वाईडिश लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक होता, परंतु आता तोच वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आता ऑन साइडला तैनात केलं जाईल आणि ऑन साइडला प्रोटेक्शन हे तेजसच्या गोलंदाजीवरती रोहित म्हात्रे यांच्या अगेन्स्ट सजवलं जात आहे. कारण रोहित म्हात्रे यांची ताकद ऑन साइडला स्ट्रॉंग आहे हे जाणून तशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण बदलवलं जात आहे. आता वाईडिश लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची इनर एज घेतल्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जातोय. तद्वार एका धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली आणि धावसंख्येत 1ने बदलाव पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 6 धावा विदाउट विकेट लॉस जितोय जिते पाहतोय. जिथे 42 धावांचा पल्ला पार करायचा आहे तो जितोय जिते संघाला. नेक्स्ट मॅच मध्ये अर्थातच नेडी संघ आणि कलवी संघ फाईट करताना दिसणार आहेत. यावेळी इलू यांच्यासाठी फ्लाईट टाकलेला हा चेंडू
लोअर फुल टॉस झाला, त्याला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटच्या तक्तीवर आला नाही. परिणामी फक्त आणि फक्त एकच धाव लीलाधर ठाकूर यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. ती जितोय जिते संघासाठी धावसंख्येत एकनी बदलाव धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7च्या घरात. ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू पूर्णपणे ब्लॉक केले. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तेजस यांच्या माध्यमातून शिरडोन संघासाठी अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते ती शिरडोन संघासाठी. या चेंडूवरती षटकार येतोय तर 300 रुपयाचा कॅश प्राइज रोहित यांच्यासाठी येतोय. स्विंग अँड मिस, लेग ब्रेक पाहायला मिळाला. स्लोवर पद्धतीने टाकलेला चेंडू, जेवढा वेगात चेंडू टाकला जातो तेवढाच वेगात मारण्यासाठी बॅटर देखील मैदानामध्ये तयार असतो. यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये व्हेरिएशन पाहिलं जातं. मग स्लोवर पद्धतीचे चेंडू बऱ्याचशा वेळी कारगर साबित होत असतात ते गोलंदाजांसाठी आणि बहुधा या अशा पद्धतीच्या चेंडूंवरती विकेट देखील बहाल करताना पाहत असतो गोलंदाजांना. अशाच पद्धतीचा काहीसा चेंडू तेजस यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या खेळाच्या अंती विदाउट विकेट लॉस जीतो आई जीते 7 रन. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. आणखी 35 धावांचं उद्दिष्ट असणार आहे ती टीम जीतू आई जीते संघासमोर या मॅच मध्ये आणि या सिद्धारेश्वर चषक 2024 मध्ये आपल्या पहिल्या विजयाची नोंद करायची असेल तर. दुसरं षटक, दुसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केलं जाते ती गोलंदाज श्रीराम शिरडोन संघाच्या माध्यमातून. गोलंदाज कमेंट्री बॉक्स एंड कडून दुसरा गोलंदाज अंकित. सुंदर फलंदाजी प्रथमतः अंकित यांची पाहायला मिळाली. अप्रतिम असे षटकार लेफ्ट हँडेड बॅटिंग करत असताना, परंतु आता मात्र खऱ्या अर्थानं जितू आई जिते संघाचं आव्हान हे अंकित यांच्यावरती असणार आहे. कारण 35 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे या षटकात चांगली फटकेबाजी करणं गरजेचं असणार आहे. कारण गिअर अप केला तर धावसंख्या कुठेतरी येईल, जेणेकरून जो आस्किंग रेट आपला वाढत आहे तो आस्किंग रेट कमी करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये केला जाईल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतात तेवढा विकेट जाण्याचा चान्सेस देखील कमी असतं, तेवढे चान्सेस असतात. परंतु पहिल्या षटकात 7 धावा आल्यानंतर हे दडपण कुठेतरी हटवण्याचा प्रयत्न असेल. अंकित आलेत दुसऱ्या षटकात. कमेंट्री बॉक्स एंड कडून पहिला चेंडू येईल अंकित यांचा लीलाधर ठाकूर यांच्यासाठी. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, स्लॅश करण्याचा प्रयत्न पाहिला. चेंडू जातोय डीप पॉइंटच्या क्षेत्रात, चेंडू फील केला जातोय. एक धाव कंप्लीट. बघता बघता दुसरी धाव देखील लीलाधर ठाकूर आणि रोहित म्हात्रे यांनी कंप्लीट केले जितू आई जिते संघासाठी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटमध्ये षटकार किंवा चौकारानेच आपण धावा बनवू शकत नाही, तर त्याच्यासाठी सिंगल किंवा डबलला देखील प्राधान्य देणं गरजेचं असतं. आणि एखादा कमजोर चेंडू आला तर त्या चेंडूला मात्र सीमेच्या बाहेर पाठवण्याची ताकद ही मात्र फलंदाजांमध्ये असते आणि त्याच चेंडूचा वेट कदाचित लीलाधर ठाकूर करतोय. लोअर फुल टॉसचा चेंडू, लेफ्ट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. चेंडू वाईडिश लॉंगांच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला गेला. तद्वर एका धावेनं पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली गेली. आतापर्यंत जर विचार करायला गेला श्रीराम शिरडोन संघाने ज्या पद्धतीनं फलंदाजी केली तशाच पद्धतीनं काहीशी इकॉनॉमिकल गोलंदाजी देखील करताना पाहिलंय. पहिल्या षटकात असतील, दुसऱ्या षटकात अंकित यांना पाहतोय. यावेळी शॉट ऑफ दी लाईन त्याच्यावरती तुटून पडले आणि रोहित म्हात्रे याचा तडाखेबाज हा येतोय एक धमाका षटकार. 6 धावाने धावसंख्या वधारते आणि जाऊन पोहोचते ती तब्बल 16 धावा. 16 विथ लॉस ऑफ 0 विकेट. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 42 धावांचा पल्ला पार करण्यासाठी जितू आई जिते मैदानामध्ये उतरलाय. दुसरं सत्र अनुभवतोय सिद्धारेश्वर चषक 2024चा. आजचा हा पहिला दिवस, उद्याचा दिवस ब्रेक असेल, त्यानंतर मंगळवार आणि बुधवार असे आणखी 2 दिवस या स्पर्धा चालत असणार आहेत या मैदानावरती. आणि नंतर मात्र बुधवारच्या संध्याकाळी आपल्याला समजेल की सिद्धारेश्वर चषक 2024चा महाअंतिम महाविजेता संघ कोणता असेल, ज्या संघाला 50,001 आणि एका आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येईल. रोहित यांच्या बॅट मधून षटकार आलाय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉसचा चेंडू टॉस केला होता, परंतु इथून हा लोअर फुल टॉसचा चेंडू मात्र ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या पटामध्ये व्यवस्थितरित्या आला नाही. परिणामी एकच धाव पाहायला मिळाली ती अंकितच्या अगेन्स्ट रोहित म्हात्रे यांच्या बॅटमधून. धावसंख्येत एकने बदला धावसंख्या 17 झाली.
आतापर्यंत 2 चेंडू येणं शिल्लक असणार आहे या षटकातील. 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट बॉल अंकित. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न पंचांकडे. लाऊड अपील. लेग बिफोर विकेटच्या पद्धतीनं लीलाधर ठाकूर मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील. शेवटचा चेंडू शिल्लक असताना मात्र लीलाधर ठाकूर लेग बिफोर विकेट पद्धतीनं मैदानाच्या बाहेर आले. प्रयत्न चांगले केले परंतु ज्या पद्धतीने ही गोलंदाजी केली जाते शिरडोन संघाच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु होणारी गोलंदाजी या गोलंदाजींचा समाचार घेत असताना कुठेतरी अडचणी निर्माण होतात. मोठी फटकी जितशी येत नाही तितशी कुठेतरी हा संघ अडचणी सापडताना दिसतो की काय. परंतु या अडचणींना मात्र उत्तर देण्यासाठी मैदानामध्ये न्यू बॅटर मैदानात एंटर होताना दिसतंय हरीश गावंड. हरीश आलाय न्यू बॅटर इन ॲट नंबर 3. शेवटचा चेंडू शिल्लक असताना कोणत्या स्ट्रॅटेजीनं ही गोलंदाजी खेळवली जाईल. एका धावेला प्राधान्य दिलं जाईल की हरीश गावंड देखील आल्या क्षणी ताबडतोब फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल हे पाहणं गरजेचं असणार आहे. कारण अति महत्वाची विकेट लीलाधर ठाकूर मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर जिम्मेदारी इथून वाढली असणार ती रोहित म्हात्रे आणि हरीश गावंड यांची. हरीश यांच्यासाठी पहिलाच चेंडू असणार आहे या मॅच मधील. येता क्षणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला ड्राईव्ह केला. चेंडू येतोय वाईडिश लंगांच्या क्षेत्रामधून चेंडू फील्ड केला जातोय. एकच धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेनं दुसऱ्या षटकाची देखील सांगता आली. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा पाहतोय ते 18 धावा एका विकेटच्या मोबदल्यात टीम जितो आईश जिते संघ. हरीश गावंड 1 चेंडू आणि 1 धावाचं योगदान. तर दुसऱ्या बाजूने पाहायला गेला तर रोहित म्हात्रे यांचं 6 चेंडू मध्ये 12 धावांचं योगदान हे जितो आई जिते संघासाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे. आणि जितो आई जिते संघाला जर या 42 धावांचा जर पल्ला पार करायचा असेल तर रोहित म्हात्रे यांचं मैदानावरती राहणं तितकंच गरजेचं असणार आहे. कारण गेल्या 2 वर्षाचा रोहित म्हात्रे यांचा फॉर्म पाहता रोहित म्हात्रे चांगल्या टच मध्ये आहेत आणि रोहित म्हात्रे हा 42 धावांचा पल्ला सहजरित्या पार करू शकतात. 500 रुपये माझ्याकडे निश्चित मात्रे दोन षटकार येतात तर रोहित म्हात्रेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. नितेश राकेश आणि जितेन यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. 2 षटकारांसाठी रोहित यांच्यासाठी कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. न्यू बॉलर तिसऱ्या षटकात इन्व्हाइट केले जातात. भालचंद्र आले तर बॉलिंग ट्रॅक वरती. 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहतो. 42 धावांचं उद्दिष्ट आहे. 24 धावांची गरज असणार आहे. उर्वरित 12 चेंडू मध्ये प्रति चेंडू 2 धावा म्हणजेच 12चा अस्किंग रेट आता जितोय जिते संघासाठी झालाय. 12च्या अस्किंग रेटनं या धावा बनवाव्या लागणार आहे जितोय जिते संघाला या मॅच मध्ये विजय घ्यायचा असेल तर. राईट आर्म राऊंड विकेट. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न पाहिला परंतु आउटसाइड ऑफ स्टंप फेकलेला हा चेंडू हरीश गावंड मात्र रीड करू शकले नाही. परिणामी डॉट बॉलनं भालचंद्र आपल्या षटकाची सुरुवात करत असताना श्रीराम शिरडोन संघाला ज्या चेंडूंची गरज आहे जी डॉट चेंडू गरज आहे ती डॉट चेंडूची भूक खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर भालचंद्र भागवत असताना पहिला चेंडू डॉट. यावेळी सरळ लॅफ्ट केला चेंडू येतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या वरून जाणारा हा दणदणीत आणि सनसनीत षटकार. 6 धावा आता खऱ्या अर्थानं हरीश गावंड देखील या मॅच मध्ये आपली जिम्मेदारी काय ती जिम्मेदारी इथं सांगून देतोय आणि त्या जिम्मेदारीनं फलंदाजी करताना दिसतोय तो आपल्या जितोय जिते संघासाठी. षटकार ठोकलाय हरीश गावंड आणि जसा षटकार मारलाय तसा भालचंद्र देखील राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू पुल करत असताना चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. चेंडू फील केला जातोय. तदवर 1 धाव घेतली. स्ट्राईक रोटेट केली. षटकारानंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली. हे चांगलं लक्ष नाही करत. प्रत्येक चेंडूवरती षटकार लिहिलेला नसतो.
स्ट्राईक रोटेट देखील करणं गरजेचं असणार आहे आणि तशा पद्धतीचा खेळ आज जितोय जिते संघाच्या माध्यमातून या टीम शिरडोन संघाच्या अगेन्स्ट आपण खेळताना पाहतोय. धावसंख्येमध्ये बदलाव पाहायला मिळाला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 24च्या घरात. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू येतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. निकेश यांचं लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये केलेलं हे क्षेत्ररक्षण पाहिलंय. अप्रतिम मारलेला हा स्ट्रेट डाऊनचा फटका पाहिला, परंतु त्या चेंडूवरती एकच धाव अर्जित केली गेली आणि धावसंख्येत बदलाव झाला आणि धावसंख्या 26 झाली. यावेळी खोलवर टाकलेला चेंडू एक धाव कंप्लीट. जर डायरेक्ट हिट झाला असतं तर इथून परतावा करावा लागला असता तो रोहित म्हात्रे यांना, परंतु तसं झालं नाही. शेवटचा चेंडू शिल्लक असणारा धावसंख्या जे 26 धावा धावफलकावरती पाहतोय. येणारे 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी तब्बल धावांची गरज असणार आहे. 7 चेंडू 16 धावा. बॅटची इग्नर एज लागली आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. तद्वर एक धाव कंप्लीट केली गेली आणि एकच धाव पाहतोय. आता समीकरण बदललं गेलं. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा पाहतोय त्या 27 धावा, म्हणजेच येणारे 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी जितोय जिते संघासाठी धावांची गरज असणार आहे ती 15 धावा. मॅच होती कुठे आणि मॅच गेली किती कुठे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये काहीही होऊ शकतं. 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही तोपर्यंत जितोय जिते हा संघ देखील हार मानण्यास तयार नसेल, परंतु शेवटच्या धावेची नोंद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सहा चेंडू आणि 15 धावांची गरज. जितोय जिते श्रीराम शिरडोन कोणता संघ असेल जो पहिल्या विजयाची नोंद करून दुसऱ्या फेरीत दाखल होईल. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला चेंडू योगेश शालेत शेवटच्या षटकात. राकेश जितेश आणि नितेश यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. योगेश शेवटच्या षटकात. स्लोवर पद्धतीने टाकलेला हा चेंडू पाहिला योगेश यांचा. एकच धाव कंप्लीट केली गेली आणि स्ट्राईक रोटेट केली. आता पूर्णपणे दारोमदार आणि जिम्मेदारी रोहित म्हात्रे यांच्या हातावरती. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 14 धावांची गरज असणार आहे. ओके, रोहित म्हात्रे मॅच जिंकवतात तर तब्बल आमच्याकडे 1300 रुपये जमा आहेत. 1300 रुपये रोहित म्हात्रे यांचे. लाफ केला चेंडू हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल बॉलर, परंतु यावेळी चूक झाली. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी मोका. आणि या मॅच मध्ये काय होतोय, झेल सुटला गेला. ज्या रोहित यांच्यावरती संपूर्ण जिते फॅन्सनं भरोसा दाखवलाय त्याच रोहित म्हात्रे यांना या मॅच मध्ये जीवनदान मिळालंय. या जीवनदानाचा आणि आपल्या रसिक प्रेक्षकांनी जो आत्मविश्वास दाखवलाय तो आत्मविश्वास सार्थ ठरवावा लागेल रोहित म्हात्रे यांना. परंतु योगेश यांना पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये. यावेळी लाभ गेलाय. चेंडू येतात सरळ सीमारेषा पार. षटकार रोहित यांच्या बॅट मधून. जितोय जिते संघाचा हा जल्लोष पाहतोय. मॅच मध्ये बदलाव. धावसंख्या बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली 36च्या घरात. 36.
आता मात्र धावसंख्येत बदल झाल्यानंतर 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. 3 चेंडू आणि 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावेची गरज. रोहित मात्र पूर्णपणे आता या मॅच मध्ये जिम्मेदारी घेऊन खेळ करतात. योगेश कमाल करतील की रोहित. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आणि रोहित मात्र खऱ्या अर्थाने मित्रांनो या मॅचचा हिरो ठरतोय. आमचं 100 सगळे जेवढं आमच्याकडे जमा आहेत ते सगळं पैसे त्याला. मॅन ऑफ दी मॅच. 10 चेंडू आणि 27 धावा. सगळे त्यालाच तुमचेच आहेत ना सगळे. राकेश, जितीन आणि राकेश. राकेश, जितीन आणि नितीन यांच्या माध्यमातून तब्बल आमच्याकडे जेवढे पैसे होते 2 षटकारांसाठी देखील होते, मॅच विनिंग साठी देखील होते. 500 500 1300 आणि 20 किती जवळजवळ 1500 रुपये असतील. यायचं आहे आणि